15 दिवसानंतर तुमचं किंवा मग तुमच्या एखाद्या कझनचं किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडचं जर लग्न ठरलेलं असेल, तर मेकअप न करताही तुम्हाला तुमचा चेहरा आणि संपूर्ण शरीर जर ग्लोईंग आणि शायनी हवं असेल, तर अजिबात काळजी करू नका, कारण आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी अशीच एक जबरदस्त, सुंदर आणि प्रभावी अशी रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी तुम्हाला कुठल्याही सोशल मीडिया साईटवरती मिळणार नाही आणि पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपयांचा फेशियल देखील याच्या समोर फेल ठरेल. जर विश्वास बसत नसेल ना, तर फक्त एकदा ट्राय करून बघा. हा फेस पॅक तुमची स्किन अगदी ब्राईट, टाईट आणि सोबतच फेअर बनवेल. तुमच्या स्किनला आणि संपूर्ण बॉडीला रॅडियंट असा ग्लो देईल आणि सोबतच फ्रेशनेस देईल. जर तुम्ही नियमित वापरलं ना, तर चेहऱ्याची चमक अगदी 1000 पटीने वाढेल. त्याचप्रमाणे डार्क धब्बे, टॅनिंग, एजिंगचे सायन्स, रिंकल्स, पिगमेंटेशन सगळं काही मुळापासून कमी होईल. आणि म्हणूनच फ्रेंड्स, पार्लरमध्ये पैसे वाया न घालवता आणि केमिकल्स असलेले मार्केटचे प्रोडक्ट्स न वापरता अगदी घरच्या घरी तुम्ही देखील नॅचरली ग्लो अप करू शकता. जे रिझल्ट तुम्हाला मिळतील ना, ते पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. चेहऱ्यासोबतच ही रेमेडी तुमच्या संपूर्ण शरीराला देखील उजळवून टाकेल. चला तर मग ही कशी तयार करायची हे आपण बघूयात. यासाठी तुम्हाला फक्त 1 चमचा एवढी हळद एका भांड्यामध्ये भाजून घ्यायची आहे. कारण हळदीमध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात. पण तुम्ही कधी अशी भाजलेली हळद वापरली आहे का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण भाजलेल्या हळदीचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. आणि सर्वात पहिलं काम म्हणजे ती आपल्या स्किनवरील टॅनिंग दूर करते. दुसरं म्हणजे स्किन टोन उजळते आणि स्किनवरील इन्फेक्शन, ॲक्ने, फंगल इन्फेक्शन, पिंपल सगळं काही कमी करते. आपल्या स्किनला एक्सफोलिएट करून रॅडियंट असा ग्लो देते. भाजलेल्या हळदीचा नियमित वापर जर तुम्ही केला ना, तर स्किन वेळेअगोदरच म्हातारी अजिबात दिसणार नाही आणि जर डार्क धब्बे आणि पिगमेंटेशन असेल, ते देखील कमी होण्यास मदत होईल. हळद भाजल्याने तिचा जो काही पिवळसर रंग असतो ना, तो आपल्या स्किनवरती चढत नाही. बघा, इथं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हळद भाजून घ्यायची आणि ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर इथं मी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट वापरणार आहे, ते म्हणजे गव्हाचं पीठ. हो, आपण जे काही पोळ्या बनवण्यासाठी वापरतो ना, तेच गव्हाचं पीठ म्हणजेच व्हीट फ्लोअर आपण यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं वापरणार आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहीत आहे का, की गव्हाचं जे पीठ आहे ना, ते आपल्या स्किनची रंगत आणि स्किनचा जो काही टोन आहे ना, तो सुधारतो आणि आपल्या स्किनला अगदी डागमुक्त बनवू शकतो. तुमच्या स्किनवरील काळेपणा आणि डलनेस इन्स्टंटली कमी करतो आणि सोबतच स्किनवरती एक नवीनच चमक आणतो. कारण गव्हाच्या पिठामध्ये असे काही खास पोषक घटक असतात, जे आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग, इम्प्युरिटीज आणि जास्तीचं तेल काढतात. सोबतच घाण आणि डेड स्किन सेल्स देखील काढून टाकण्यासाठी हेल्प करत असतात. आता यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः अर्धा ते 1 चमचा एवढी साखर घालू. साखर आपल्या चेहऱ्यावरती नैसर्गिक स्क्रब प्रमाणे काम करत असतं. डेड स्किन सेल्स पटकन काढून टाकतं आणि सोबतच एजिंगचे सायन्स देखील कंट्रोल करतं. साखरेमुळे आपली स्किन दीर्घकाळ मॉइश्चराइज राहते आणि सोबतच हरवलेली चमक देखील परत येते. साखर डार्क धब्बे आणि पिंपल्स सारख्या स्किन प्रॉब्लेम्सला अगदी दूर ठेवतं. आणि जर तुमची स्किन जर म्हातारी दिसत असेल, लटकलेली दिसत असेल, तर साखर आपल्या स्किनमध्ये एक वेगळाच कसावा आणतं. ओलावा टिकवून ठेवतं, ज्यामुळे स्किन अगदी ग्लोईंग आणि फ्रेश दिसते. जर रिंकल्स असतील, फाईन लाईन्स असतील आणि एजिंगच्या सायन्स जर दिसत असतील ना, तर त्या देखील साखरेमुळे कंट्रोल होतात. जर तुम्हाला देखील स्किन दिवसभर टाईट आणि ग्लोईंग हवी असेल ना, तर तुम्ही साखरेचा वापर इथं नक्कीच करा. आता बघा, हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक ॲड करणार आहे, ते म्हणजे कच्चं दूध. जर तुमच्याकडे कच्चं दूध नसेल, तर तुम्ही इथं दह्याचा देखील नक्कीच वापर करू शकता. बघा, हिवाळ्यामध्ये आपली स्किन अगदी ग्लोलेस दिसते आणि इथं जर तुम्ही दुधाचा वापर किंवा दह्याचा वापर केला ना, तर अगदी तुमची स्किन ग्लोईंग दिसेल. कारण याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे आपल्या स्किनला डीपली जाऊन क्लीन करतं आणि त्यासोबतच एक वेगळीच चमक आपल्या स्किनवरती येत असते. आता त्यानंतर आपण एक खास अशी गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचत आहेत. चला तर मग फ्रेंड्स, ती खास गोष्ट कोणती आहे ती आपण पुढे पाहूयात. तर बघा, ती खास गोष्ट आहे ती म्हणजे व्हॅसलीन. 10 रुपयांचं व्हॅसलीन तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल. आणि हिवाळ्यामध्ये आपली स्किन खूप जास्त डल, ड्राय आणि कोरडी दिसत असते. व्हॅसलीनच्या एकाच वापरामध्ये या सगळ्या समस्या कमी होतील आणि हळूहळू पूर्णपणे बंद होतील. लूज स्किन, रिंकल्स, फाईन लाईन्स कमी होतात
आणि स्किन अगदी टाईट होते आणि सॉफ्ट दिसायला मदत होते. हा जो फेस पॅक आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी व्हॅसलीन ॲड करायची, ज्यामुळे फेशियलपेक्षाही जास्त निखार आणि ब्राईटनेस तुमच्या स्किनवरती येईल. स्किन खूप जास्त सॉफ्ट होईल, ग्लोईंग होईल आणि सफल दिसेल. या रेमेडीचा जर नियमित वापर केला ना, तर तुमच्या वयापेक्षा तुम्ही अगदी 10 वर्षांनी तरुण आणि गोरे दिसाल. ज्यांच्या स्किनवरती वांग असेल, डाग धब्बे असतील, लटकलेली स्किन असेल किंवा मग ड्रायनेस असेल, तर तो देखील कमी होईल. हा पॅक तुम्ही चेहरा, हात-पाय, मान आणि संपूर्ण चेहऱ्यावरती ॲप्लाय करू शकता. यामुळे तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती एक वेगळी चमक येईल. कोणत्याही लग्नाला किंवा पार्टीला जाण्याच्या अगोदर फक्त 5 मिनिटे आपला हा पॅक ॲप्लाय करा आणि अगदी हजारो रुपयांचा फेशियल ग्लो सुद्धा याच्यापुढे फेल होईल. चला तर मग आता हा कसा वापरायचा ते आपण पाहूयात. तर हा पॅक तुमच्या संपूर्ण बॉडीवरती, चेहऱ्यावरती, मानेवरती ज्या ठिकाणी तुम्हाला काळेपणा असेल, ड्रायनेस असेल, टॅनिंग असेल त्या ठिकाणी ॲप्लाय करा. हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटं स्क्रब करा आणि त्यानंतर अगदी थंड पाण्याने धुवून टाका. जर हिवाळ्यामध्ये तुमची स्किन खूप जास्त डल झालेली असेल, ड्राय झालेली असेल असं वाटत असेल ना, तर तुम्ही आपला हा पॅक नक्की ट्राय करा आणि जो काही ग्लो आणि शाईन तुमच्या चेहऱ्यावरती येईल ना, ती माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्ही देखील आश्चर्यचकित होऊन जाल. त्यामुळे आपला हा पॅक नक्की ट्राय करा आणि सोबतच व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.